आज आहे बदलापूरच्या खड्ड्यांचा हॅपी बर्थडे आणि तो आयोजित करण्यात आलेला आहे अविनाश देशमुख यांच्या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून. आपण बघत असाल बदलापूर शहरात अनेक खड्डे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात पडलेले आहेत आणि हेच खड्डे पाहता आज याच खड्ड्यांचा तिसरा वाढदिवस अविनाश देशमुख आणि इतरही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला जातोय. रस्त्यावर पडलेले खड्डे, होणारे अपघात यांना कारणीभूत प्रशासन आहे आणि त्यामुळे या प्रशासनाने संपूर्ण पावसाळा गेला तरी सुद्धा हे खड्डे काही बुजवले नाही. या पावसामध्ये आपण बघितलं तर विविध ठिकाणी विविध खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत आणि असं असताना या खड्ड्यांमधूनच वाहन चालकांना वाट काढावी लागते आणि वाट काढताना गाड्यांचं वाहनांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. नुकसान झाल्यामुळे आर्थिक फटका सुद्धा लागतो आणि ही बाब लक्षात घेत आज तिसरा वाढदिवस खड्ड्यांचा या ठिकाणी केला जातोय. आपण दुसरीकडे बघितलं तर बॅनरबाजी सुद्धा या संदर्भात करण्यात आलेली आहे. बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, सावधान वाहने हळू चालवा. लाडक्या खड्ड्याला तिसऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ज्या आहेत त्या या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि आपण बघितलं तर हॅपी बर्थडेचा टॅग लावत एकंदरीत हा जो केक आहे तो कापला जाणार आहे आणि एकंदरीत आपण अर्थात आपण बघत असाल तर बदलापूर पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि खड्डेला या ठिकाणी केक जो आहे तो बनवला जातोय. आपण बघत असाल तर एकमेकांना केक जो आहे तो एकमेकांना केक जो आहे तो या ठिकाणी भरवला जातोय आणि ज्या पद्धतीने सर्वसामान्य नागरिक एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात त्याच पद्धतीने हा वाढदिवस खड्ड्याचा सुद्धा साजरा केला जातो. या प्रसंगी प्रदीपजी रोकडे, किशोरजी पाटील यांची सुद्धा उपस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि इतरही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी पक्षाचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. खड्ड्यांचा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय आणि एकीकडे हा बॅनर सुद्धा तुम्ही बघत असाल तर हा बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे. अर्थात बदलापूर नगरपालिकेचा बदलापूर नगरपालिकेचा बदलापूर नगरपालिकेचा बदलापूर नगरपालिकेचा निषेध असो. खड्ड्यांमध्ये बसून हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी बदलापूर प्रशासन, बदलापूर प्रशासन, नगरपालिका. अरे कोण आला रे, कोण आला? 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 बदलापूर नगरपालिका खड्डा आला. अर्थात आपण बघत असाल इतर जे वाहन चालक आहेत
त्यांना केक जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय आणि ए थांब थांब दादा थांब. अरे खड्ड्यात आहे. वाहन चालकांना खड्डे खड्डे कसे कसे वाट कशी काढताय? पूर्ण वाटत लावली असं साईडने जायला लागतं मला. खूप त्रास होतोय वाहनांचं पण नुकसान होतं. अपघातांची भीती वाटते का? नक्कीच नक्की हो भीती वाटते ना मॅडम. मुलांना घ्यायला लागतं. मुलांना घेऊन यायला लागतं ना भीती वाटते त्याची. भाऊ नाही नको भाऊ केक खा. खड्ड्यांमधून वाट कशी काढताय? तुम्ही या खड्ड्यामध्ये लय त्रास होते खड्ड्यामुळे आम्हाला. काय काय त्रास होतो? बॉडी मसाज व्हायला लागले खड्ड्यामध्ये. दादा केक खा. थांबा जाऊ नको केक खा. हा उद्या ट्रॅफिक काय होत नाही. शाळेच्या विद्यार्थ्यांना व्हॅन खर तर शाळेच्या बसमध्ये अनेक विद्यार्थी असतात आणि या बस चालकांना सुद्धा याच खड्ड्यांमधून वाट काढावी सगळ्यांना ओके. हे तुझ्या हात कोणतरी पुस्तक इकडे पण इथे पण ऐका ना देशमुख सर इथे मध्ये या ना. हा, बॅनर म्हणून तर म्हणले मध्ये या मध्ये. दिसत नाही ना. तुम्ही साईडला वळा. ते काढून टाका काही काढून टाका. सर या इथे. या तुम्ही पण इथे. इथे तुम्ही इथे. हा सर इथे या. किशोर कुठे याला जाऊ. कोण ए त्या बाजूला जा. बा, त्या बाजूला जा, त्या बाजूला किती द्यायचं मग? ए बूम पकड. त्या बाजूला जा ना. कॅमेऱ्याचा अँगल नाही भेटत. नाही तर तू या बाजूला. चालेल जाऊ. हो मनीषाताई या इथं. अर्थात आज तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे खड्ड्यांचा. काय अधिक माहिती देत आहे? सध्या टक्केवारीमुळे कुठेतरी खड्डे बुजवले जात नाही अशी सुद्धा चर्चा आहे. संपूर्ण बदलापूरकरांना कुळगाव बदलापूर नगरपालिका ही गृहीत पकडते. कुळगाव बदलापूर नगरपालिकेला माहित आहे की कुठं कुठं शहरामध्ये खड्डे पडतात, परंतु टक्केवारीमध्ये ईटचं कोण खाणार आणि वेस्टचं कोण खाणार यामध्ये तू चालू आहे. आणि त्यांच्या भांडणामध्ये बदलापूर शहरातील जनता, विद्यार्थी, अँब्युलन्स, येणारे जाणाऱ्या गाड्या, टू व्हीलर, लाखो लोक या उड्डाणपुराच्या खाली जो नगरपालिकेच्या माध्यमातून लाडका खड्डा जो आहे त्याचा तिसरा वाढदिवस आम्ही इथं साजरा केलेला आहे केक कापून. वस्तुस्थिती अशी आहे की नगरपालिकेच्या मध्ये जी सत्ता बीजेपीची आहे त्यांना लोकांनी निवडून का दिलं की काहीतरी बदल हवा. तर आम्हाला बदल म्हणजे तुमच्या माध्यमातून शहरामध्ये जेवढे खड्डे पडत आहेत त्या खड्ड्यामध्ये जनतेला घालायचं का याच्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे का. वस्तुस्थिती अशी आहे की मे मध्ये आणि जून मध्ये उकाडा होता, सगळं काही लख्ख प्रकाश होता, कुठल्याच प्रकारचा पाऊस नव्हता, तुमच्याकडे वेळ होता. तुम्हाला माहित आहे बदलापूर शहरामध्ये कुठे खड्डे पडतात, परंतु टक्केवारीमध्ये नगरपालिका एवढी गुंतलेली आहे की त्यांना या बदलापूर जनतेचं बिलकुल भान नाही आहे. माझी पुन्हा बदलापूरकरांच्या
लोकांना आव्हान आहे की तुम्ही यापुढे मतदान करताना फार विचारपूर्वक करा. आणि सन्माननीय घोरपडे ताई आहेत, ते चांगलं काम करतात, मला हे पण माहित आहे. परंतु नगरपालिकेमध्ये जी चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेर येऊन त्यांनी जर काम केलं तर बदलापूरकरांना आणखी चांगलं व्यापक स्वरूपाचं काम दिसेल. परंतु तसं बदलापूरकरांच्या सध्या सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून एकही काम दिसत नाही. का 3-3, 4-4 वर्ष एकाच ठिकाणी खड्डे पडतात? नगरपालिकेचं प्रशासनाचं लक्ष नाही का? त्यांना माहित नाही का की विविध पक्षाच्या माध्यमातून एक खड्ड्याला लाडका खड्डा नाव दिलेलं आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा हा जिल्हा आहे तरी लक्ष देत नाहीये. आता तुम्हाला एक गोष्ट मी व्यापक स्वरूपात सांगतो. इथं ऑक्टोबर महिन्यात या पुलावरती पूर्ण डांबर टाकला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात डांबर टाकलं की पुन्हा जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये, नोव्हेंबर पर्यंत इथं सगळे खड्डे पडणार आहेत. हा खड्डा बदलापूर शहरातील नगरसेवकांचा, ठेकेदारांचा, प्रशासनाचा उत्पन्नाचं साधन झालेलं आहे. मी तमाम बदलापूरकरांच्या माध्यमातून रुचिताताई घोरपडे यांना आवाहन करतो, तुमच्यात अगर हिंमत असेल तर या बदलापूरचा जो उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलाचा जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला काळ्या यादीमध्ये टाका आणि त्याचा काळ्या यादीमध्ये टाकल्यानंतर तुम्ही जो काही कॉन्ट्रॅक्टर नेमाल त्या कॉन्ट्रॅक्टरनं बॉन्ड लिहून घ्या की 2 वर्षी या पुलावरती खड्डे पडले जाणार नाहीत. आणि खड्डा जर पडला आणि उद्या काहीतरी आघात विघात झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिका, बांधकाम प्रशासन, जे काही प्रशासन जबाबदार असतील त्यांच्यावरती आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू. देशमुख साहेब, नागरिकांच्या करून पैशाचा कुठेतरी गैरवापर होताना पाहायला मिळतोय. सर्रास होतोय. तुम्ही सांगा ना, यांच्या फक्त मीटिंगवरती मीटिंग चालू आहेत. ही आमसभा, ती आमसभा, त्यातून निर्माण काय होतंय? त्याच्यातून बदलापूर जनतेला काय मिळतंय काय आहे? तुमच्या फक्त टक्केवारीवरती आतापर्यंत हे सगळं चाललेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये कॅबिन मधून लिहिले का तिथे का खुर्च्या गरम करता का तुम्ही? बदलापूर जनतेच्या उपयोगाचं, हिताचं काम या गेल्या 5-6 वर्षामध्ये बिलकुल दिसत नाही आहे. फक्त बदलापूर नगरपालिकेत सत्तेत असणाऱ्या लोकांनी रील बनवू नाही आहे. फक्त रील बनवून ते जनतेच्या माथी मारायचं काम करताय. रिअल लाईफ मध्ये कुठल्याच प्रकारचं काम दिसत नाही आहे. मी तमाम बदलापूरकरांच्या माध्यमातून आदरणीय रुचिराताई नगराध्यक्ष यांना विनंती करतो, जर नगरपालिकेमध्ये हिंमत असेल तर हा बदलापूर नगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर बदला आणि नवीन कॉन्ट्रॅक्टर ठेवत असाल तर मी सांगल्याप्रमाणे त्याच्यावरती 2 वर्षामध्ये जर खड्डा पडला तर त्याच्यावरती जे काही असतील त्याच्यावरती नियम लागू करा, त्याच्या दंडात्मक नियम लागू करा आणि एक चांगला प्रकारचा बदलापूर उड्डाणपुलाचा रस्ता जनतेला देण्यात यावा. नगरसेवकांना 10 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे खड्डे बुजवण्यासाठी. तर बदलापूर पूर्व आणि पश्चिमसाठी 50-50 लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु एवढं सगळं असतानाही ठेकेदार जे आहेत कोण काम करणार या लढाईमध्ये कुठेतरी बदलापूरच्या सर्वसामान्य नागरिकांचं मरण होत आहे. तुम्हाला मी सांगतो, लोकांना फार अपेक्षा होत्या की काहीतरी बदल घडेल आणि आम्हाला बदलापूर चांगलं, स्वच्छ आणि चांगलं काही मिळेल. परंतु नगर प्रशासनाच्या काळात, गायकवाड साहेबांच्या काळात जेवढं काम झालेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त या 8 महिन्यात कुठलंच काम झालेलं दिसत नाही आहे. प्रश्न असा आहे की यांच्या टक्केवारी फक्त मीटिंग चालतात. 50 लाखाचं 20 लाख कॉन्ट्रॅक्टर आहे, 50 लाखाचं वेस्ट आहे, कोण घेईन? म्हणजे आम्ही काय म्हणतात, दोघं भाऊ सोबत मिळून खाऊ ही परिस्थिती बदलापूर नगरपालिकेमध्ये निर्माण. 3 भाऊ 4 भाऊ. मी काय सांगतो, ही चौकट जी आहे ना त्या चौकटीच्या बाहेर येऊन नगराध्यक्ष ताईंना काम करावं लागेल, तेव्हा काम दिसेल. फक्त तुम्ही पाण्यामध्ये जाल, कुठेतरी रील बनवाल, त्याने बदलापूर जनता आता वैतागलेली आहे. लोकांना ऑन द स्पॉट फैसला पाहिजे, काम पाहिजे. तुम्हाला माहित आहे राष्ट्रवादी काँग्रेस इथं आंदोलन करेल, लाडका खड्डा, मुख्यमंत्र्यापर्यंत, उपमुख्यमंत्री तुमच्या सगळ्या गोष्टी केल्यात, तरी तुम्ही झोपेत आहात. म्हणजे तुम्ही तिथे टक्केवारीमध्ये भांडत असताना माझा बदलापूरचा विद्यार्थी, अँब्युलन्स, रिक्षावाला, कारवाला, 2 व्हीलरवाला हे सगळे खड्ड्यात गेले चालतील, परंतु आम्हाला तिथे टक्केवारी भेटली पाहिजे. हा उद्देश नगरपालिकेचा असेल तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करू. अर्थात सरांनी उल्लेख केला की नगर परिषद प्रशासन टक्केवारीमध्ये गुंतले, पण नगर परिषदेपेक्षा लोकप्रतिनिधी टक्केवारीमध्ये गुंतलेत असं वाटतंय का? कारण की टेंडर आणि सगळ्या गोष्टी झालेल्या असताना, खड्डे बुजवण्याचे सूचना आल्या असताना सुद्धा आज खड्डे रस्त्यांवर बघायला मिळतात. एक बळी सुद्धा खड्ड्यांमुळे गेलाय सुरुवातीला. सगळ्यात प्रथम मी कुळगाव बदलापूरचे नगरपालिकेचे सगळ्यात प्रथम कुळगाव बदलापूरच्या नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत मारुती गायकवाड, त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांना या खड्ड्याच्या 3ऱ्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन देखील करतो, कारण सातत्याने 3 वर्ष हा कार्यक्रम साजरा करण्याची संधी त्यांनी आज आम्हाला सगळ्यांना दिली, त्याबद्दल त्यांचे आभार देखील आम्ही मानतो. गेल्या अनेक वर्षापासून कुळगाव बदलापूर नगरपालिका खड्डे बुजवण्यासाठी दरवर्षी 1 कोटीचं टेंडर काढते. 50 लाख या ठिकाणी, 50 लाख पूर्वेला, 50 लाख पश्चिमेला. आणि असं असताना देखील खड्ड्यांची समस्या मात्र आतापर्यंत कधी मिटलेली नाही. म्हणजे निर्लज्जपणाचा अगदी कळत झालेला आहे. टक्केवारीच्या मागे आपण बघितलं असेल, मागे सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली. सुकाणू समितीकडनं ठेकेदारांच्या फायली पाठवल्या जात होत्या, त्या ठिकाणी 11% कमिशन त्याकडे मागितलं जात होतं. त्यानंतर मध्यस्थी काही दलाल आहेत, त्यांना 10% कमिशन, आणि त्याला सस्पेंड केलं, त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि या बदलापूर शहरातील जनतेने आता नक्की आपण बघितले पाहिजे, डोळे उघडले पाहिजेत. त्याचा कुठल्याही प्रकारचा विकास या पक्षाकडनं होणार नाही, या सत्ताधाऱ्याकडनं होणार नाही. त्यासाठी आता खरंच शहराचा विकास जर आपल्याला करायचा असेल तर भविष्यामध्ये संघर्ष करायला लागेल. आणि त्यानंतर निवडणुकी जेव्हा वेळ येईल तेव्हा यांची सत्ता घालून पुन्हा काम करणारे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आणले पाहिजेत, अशी या ठिकाणी मी मागणी करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. रस्त्यावरील खड्डे आणि खड्ड्यातील रस्ते या विषयावरती बोलायला गेलं तर आज प्रशासनाला क्लिअर कट दिसून येत आहे की हा काही विकासाचा भाग नाही, हा त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस झाला, हे आपल्याला क्लिअर कट इकडनं दिसून येतोय. आज आम्ही हा केक काढून साजरा करतो आहे, ठीक आहे, केकची नासाडी किंवा काही याचा अर्थ नाहीये. नगरपालिकेला दाग आणून देण्याकरता करतो आहे. नगरपालिकेचे इकडे जे ठेकेदार सगळे पडलेले आहेत, कमिशनवाले, त्यांचे सगळे बंद करा हप्ते. लोक आज तुमच्याकरता इकडे आम्ही कर भरतोय, टॅक्स भरतोय, तर आमचा प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून आमचा हक्क आहे की आम्ही त्यांना रस्ते, आम्हाला सगळ्या सुखसुविधा पाहिजे, हे आम्ही त्यांच्याकडे मागणी करत आहोत. तुमच्या माध्यमातून मी आज ज्या नगरपालिकेचा आणि या प्रशासनाचा जाहीर निषेध करत आहे आणि त्यांना एक आवाहन करत आहे की यापुढे जर तुम्ही योग्य प्रकारे काम केलं नाही तर लोकांचा अंत पाहू नका. येणारा काळ तुमच्याकरता फार वाईट परिस्थितीचा होईल आणि आम्ही गप्प बसणार नाही. महाविकास आघाडीतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो. जय महाराष्ट्र.